झोपेत पैसा कमवता येतो का? नवल भाऊ म्हणतात 100% श्रीमंत होण्यासाठी नशीब लागतं का? अजिबात नाही. शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करता येतं. पैसा आणि संपत्ती यातला फरक तुम्हाला माहिती आहे का? हेच तर 99% लोकांना माहिती नाही आणि म्हणून ते आयुष्यभर राबतात. तुमच्या खिशातला हा मोबाईल हा फक्त एक फोन आहे का? बिलकुल नाही. जर वापरता आला तर ही तुमची स्वतःची एक फॅक्टरी आहे. जर या 5 प्रश्नांनी तुमच्या डोक्यातली घंटी वाजली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी उलगडणार आहे सिलिकॉन व्हॅलीचे गॉडफादर नवल रविकांत यांचे सुखी आणि समाधानी आयुष्यासाठीचे 5 मूलभूत नियम. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत नवल भाऊ रविकांत यांच्याबद्दल. तुम्ही म्हणाल नवल भाऊ रविकांत कोण आहेत नवल भाऊ? तर नवल भाऊ हे अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीचे गॉडफादर मानले जातात. उबेर, ट्विटर यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये अगदी सुरुवातीलाच पैसा इन्व्हेस्ट करून यांनी करोडो छापले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवल हा आपल्या मातीतलाच मुलगा आहे, दिल्लीचा. वयाच्या 9व्या वर्षी ते अमेरिकेत आले. तेव्हा खिशात काहीही नव्हतं. अगदी लायब्ररीत बसून पुस्तकं वाचली आणि स्वतःचं जग अमेरिकेत निर्माण केलंय. जेव्हा मी त्यांची स्टोरी वाचली तेव्हा डोक्यात कुठेतरी बत्ती पेटली. मला समजलं की आपण फक्त कष्ट करण्यात बिझी आहोत, आपण स्मार्ट गेम खेळत नाही आहोत. तर नवल यांच्या विचारांवर आधारित द अल्मॅनॅक ऑफ नवल रविकांत या पुस्तकातली 5 मूलभूत सूत्रे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. पहिला नियम, आणि हा फार महत्त्वाचा आहे, सीक वेल्थ नॉट मनी. म्हणजे संपत्तीच्या मागे धावा, पैशाच्या मागे नाही. फरक काय? बघा, जेव्हा मी 9 ते 5 ची नोकरी करायचो तेव्हा जितका वेळ मी कोड लिहिणार तेवढा मला पगार मिळणार. कोड नाही लिहिलं तर ठणठण गोपाळ. म्हणजे तुम्ही इथे तुमची वेळ विकताय पैशासाठी. काम करा, पैसा मिळवा. 8 तास काम केल्यानंतर काहीतरी पगार मिळणार. तर संपत्ती किंवा वेल्थ म्हणजे काय? तर संपत्ती किंवा वेल्थ म्हणजे एक अशी सिस्टम किंवा ॲसेट जिथे तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्यासाठी काम करता. उदाहरण, एखादी फॅक्टरी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक, भाड्याने दिलेलं घर किंवा आजकालच्या काळात यूट्यूबचे व्हिडिओज, डिजिटल प्रॉडक्ट. नवल भाऊ म्हणतात यू मस्ट ओन इक्विटी टू गेन फायनान्शियल इंडिपेंडन्स. जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये भागीदारी नक्कीच आवश्यक आहे. जर तुम्हाला मालक व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःची सिस्टीम उभी करा, स्वतःची बिल्डिंग उभी करा. दुसऱ्याच्या बिल्डिंगच्या विटा नका रचू. आता वळूयात रूल नंबर 2 कडे, आणि तो म्हणजे स्पेसिफिक नॉलेज. तर तुम्ही म्हणाल भाऊ मी काय सिस्टीम बनवू, मला तर बिझनेस पण येत नाही. तर इथे येतो दुसरा नियम, आणि तो म्हणजे अप्लाय स्पेसिफिक नॉलेज. नवल भाऊ म्हणतात नो वन कॅन कम्पीट विथ यू ऑन बेईंग यू. तुमच्यासारखं बनण्यात तुमच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, बरोबर की नाही? तुमच्यासारखे तुम्हीच. जेव्हा मी अमेरिकन भाऊ सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात भरपूर प्रश्न यायचे. कोण बघेल मला, व्ह्यूज मिळतील का? पण मग मी विचार केला माझ्यात काय वेगळं आहे? मी इंजिनियर आहे, मराठी आहे, अमेरिकेत राहतो, मोठ्या भावासारखा मला सल्ला द्यायला आवडतो. हे झालं माझं स्पेसिफिक नॉलेज. आपल्या सगळ्यांमध्ये असं काहीतरी असतं, तुमच्यासुद्धा आहे. कदाचित तुम्हाला स्वयंपाक बनवायला आवडतो, किंवा तुम्हाला भरपूर शेतीची माहिती आहे, मिमिक्री करायला आवडत असेल. जी गोष्ट तुमच्यासाठी खेळ आहे पण जगासाठी काम आहे, हेच तुमचं स्पेसिफिक नॉलेज. ते एकदा का सापडलं की तुम्ही तुमचं एम्पायर त्याच्यावर उभं करू शकता. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे स्पेसिफिक नॉलेज हे कुठल्याही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, कुठल्याही डिग्रीतून मिळवता येत नाही. हे तुम्हाला स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या प्रयत्नातूनच शिकायला मिळतं. रूल नंबर 3, परमिशनलेस लेव्हरेज. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त रिझल्ट कसा आणायचा? आपल्या सगळ्यांनाच आवडतं कमीत कमी कष्ट, बरोबर की नाही? तर जुन्या काळात श्रीमंत होण्यासाठी माणसं लागायची किंवा कॅपिटल म्हणजे पैसा लागायचा. पण आजच्या काळात मीडिया आणि कोड हे सगळ्यात मोठं लेव्हरेज आहे मित्रांनो, आणि याला परमिशनलेस लेव्हरेज म्हणतात. म्हणजे हे लेव्हरेज वापरण्यासाठी तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज पडत नाही. अमेरिकन भाऊ सुरू करायला मी कोणाची परमिशन घेतली का?
माझ्याकडे कॅमेरा होता, इंटरनेट होतं, आयडिया होती, झालं. आज मी माझ्या स्टुडिओमधून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि हजारो मैलो दूर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय. हे इंटरनेट म्हणजे फुकटचं लेव्हरेज आहे. जर तुमचा छोटा बिझनेस असेल तर त्याला ऑनलाईन आणा. इंस्टाग्राम रील बनवा, व्हिडिओ बनवा. तुमचा कंटेंट ही तुमची आर्मी आहे, जी तुमच्यासाठी 24 तास काम करेल. कंटेंट क्रिएशनला हलक्यात घेऊ नका. त्याचा एक जबरदस्त लेव्हरेज म्हणून वापर करा. आता वळूयात रूल नंबर 4 कडे, आणि तो म्हणजे प्ले लॉंग टर्म गेम्स. चौथा नियम जिथे 90% लोक फेल होतात, आणि तो म्हणजे पेशन्स आणि कंपाऊंडिंग. नवल भाऊ म्हणतात, प्ले लॉंग टर्म गेम्स विथ लॉंग टर्म पीपल. मी जॉब सोडल्यानंतर अमेरिकन भाऊ सुरू केलं, पण ते पहिलं वर्ष फार अवघड होतं. व्ह्यूज नव्हते येत, पैसा नव्हता. त्यावेळी गिवअप करायची भरपूर इच्छा झाली, पण माझी बायको पल्लवी माझ्या पाठीशी उभी होती आणि आम्ही सातत्याने काम करत राहिलो. आणि जसं व्याजावर व्याज जमा होतं, तसंच मेहनतीवर मेहनत जमा होत गेली. एका रात्रीत श्रीमंत व्हायचं स्वप्न बघू नका मित्रांनो. तुम्ही जे काम करतायत ते 5, 10, 20 वर्ष करत राहायची तयारी ठेवा. ऑल रिटर्न्स इन लाईफ कम फ्रॉम कंपाऊंड इंटरेस्ट. मग तो पैसा असो किंवा नाती असो. रूल नंबर 5, हॅपीनेस इज अ चॉईस. शेवटचा नियम, पण जो पैशापेक्षा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आनंदी राहणं ही एक निवड आहे. आपल्याला वाटतं की मी करोडपती झालो की मी आनंदी होईल, मला हे मिळालं तर मी आनंदी होईल. चूक. नवल भाऊ म्हणतात, त्यांनी अमेरिकेत कित्येक श्रीमंत लोकांना बघितलंय जे डिप्रेशनमध्ये आहेत आणि बिलकुल आनंदी नाही आहेत. त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं, आणि ते म्हणजे, डिझायर इज अ कॉन्ट्रॅक्ट यू मेक विथ युअर सेल्फ टू बी अनहॅपी अंटिल यू गेट व्हॉट यू वॉन्ट. मी 9 ते 5 ची नोकरी करत असताना भरपूर स्ट्रेसमध्ये असायचो. आज मी आनंदी आहे. कशामुळे? पैशांमुळे नाही, तर फ्रीडममुळे. माझ्या वेळेवर माझा स्वतःचा कंट्रोल आहे. त्यामुळे श्रीमंत होणं जेवढं महत्त्वाचं मित्रांनो, तेवढंच महत्त्वाचं समाधानी होणं सुद्धा आहे. नाहीतर त्या सगळ्या पैशांचा उपयोग तरी काय? तर मंडळी, हे होते नवल भाऊ रविकांत यांचे 5 नियम. नंबर 1, वेल्थ बनवा. नंबर 2, स्पेसिफिक नॉलेज शोधा. नंबर 3, मीडिया लेव्हरेज वापरा. नंबर 4, लॉंग टर्म खेळा. आणि 5, आनंदी राहायला शिका. हे पुस्तक द अल्मॅनॅक ऑफ नवल रविकांत हे इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे. मी याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.